ना ग्रीन कॅन्डलच्या घ्या एकदम पुढं म्हणजे सर पुढं ड्रॉ कर ना, तिथं नाही खालून ड्रॉ कर ना सर. तर एक बोलू का सर, माझ्या सर टाइम जातोय, जाऊ दे तुम्ही घ्या सर तुमचं पुढं. सांगा ना तुम्ही, टाइम जाऊ द्या की, टाइम आहे ना आपल्याकडे. जाऊ दे, नको नको जाऊ द्या सर. मला कसं आहे जरा, मला थोडं बसले, माझा भाऊ आला तर मला निघायला लागल ना, ते गाडी मग मला मोबाईल घेऊन बसायला लागते. हो का? आता हे जे मी बोलतोय ना, एसएमसी चा भाग बोलतोय. ओके, आपण आयसीटीचा ऑर्डर ब्लॉक पाहतोय बरं का. आता एसएमसी मधील आपण लिक्विडिटी पाहिली आहे आणि आता आपण ऑर्डर ब्लॉक पाहतोय. म्हणजे आपल्याला डिफरंट थिंग्स शिकायच्या. तुम्ही पाहिलं असेल, पहिले एसएमसी मधून आपण लिक्विडिटी ग्रॅब केली आहे, पण एसएमसी चे आपण ऑर्डर ब्लॉक घेतले नाहीत. काय बरं रिझन याच्यावाले? तर एसएमसी मध्ये डिमांड झोन आणि सप्लाय झोन आहे ना, त्यांना ते जास्त करून ऑर्डर ब्लॉक म्हणतात. डिमांड झोन सप्लाय झोनलाच आपण सपोर्ट रेजिस्टन्स असं म्हणू शकतो ना सोप्या भाषेमध्ये. हा, पण ते सपोर्ट रेजिस्टन्स ही फक्त एक लाईन असते आणि जो झोन हा मोठा हे असतो ना, ते काय म्हणतात त्याला, रेक्टँगल टाइप. म्हणजे ओके, नाही सोपं तुम्हाला काय समजतंय हे बघा. मला एकच गोष्ट येते की पुस्तकामध्ये काय आहे त्याशी मला काय घेणं देणं नाहीये. मला काय समजते मी ते घेणार आणि मार्केटमध्ये कामाला लागणार. हो सर, तसंच घ्या. पुस्तकी ज्ञान आपल्याला जास्त कामाला येतंय की आपल्या लाईफ मध्ये घेतलेला आपण एक्सपिरियन्स आणि आपला अनुभव आपल्याला जास्त कामाला येतोय, आहे का नाही? म्हणजे समजा अनुभव ऑर्डर ब्लॉक म्हणजेच आपल्या सिलेबसचा मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक. आता यामध्ये विचारत चला काही, कारण की थोडंसं हार्ड आहे आणि खूप सोपं आहे. थोडंसं हार्ड आहे, बाकी सगळं सोपं आहे. आता मला सांगा, यामधील पहिला ऑर्डर ब्लॉक आहे त्याचं नाव आहे बुलिश ऑर्डर ब्लॉक, बरोबर? ठीक आहे. आता यामध्ये एक पहिला ऑर्डर ब्लॉक आपण स्टडी करतोय ज्याचं नाव आहे, नोट करत चला विथ रिझन, म्हणजे विथ नोट्स आपण याला मेन्शन करूयात. ठीक आहे. पहिला ऑर्डर ब्लॉक आहे बुलिश ऑर्डर ब्लॉक. बुलिश ऑर्डर ब्लॉक सेम बुलिशच्या विरोधामध्ये तुम्ही याला बेरिश पण पकडू शकता. ओके, पण पहिले आपल्याला समजून घ्यावं लागेल बुलिश ऑर्डर ब्लॉक. ठीक आहे. आता यामध्ये बुलिश ऑर्डर ब्लॉक म्हणजे काय तुम्हाला हे माहिती असेल बरं. पहिला हा कुठे फॉर्म होतोय? हा डाऊन साइडला सपोर्ट वरती फॉर्म होतोय, बरोबर? सपोर्ट वरती फॉर्म होतोय हे तुम्हाला माहिती असेल. हा, होतोय सपोर्ट वरती फॉर्म. ओके. आता यामध्ये इंटरेस्टिंग गोष्ट लक्षात ठेवा. काय इंटरेस्टिंग गोष्ट हा झालाय आपला सपोर्ट, ज्याला आपण नाव देऊयात सपोर्ट लेवल. सपोर्ट लेवल, ठीक आहे. ओके, इथे आपण याला नाव दिलं सपोर्ट लेवल. आता बघा, इकडून एक रेड कॅन्डल आली आहे अशी, नेक्स्ट पण रेड कॅन्डल आली आहे, नेक्स्ट एक ग्रीन कॅन्डल आली आहे,
अगेन एक नेक्स्ट एक रेड कॅन्डल आली आहे. ठीक आहे, हिला आपण क्लोज करूया. ओके, तुम्हाला एवढ्या कॅन्डल्सचं कन्फ्युजन होईल, त्यासाठी आपण एक काम करूयात, हिला डिलीट करूया आणि हिला इथे घेऊयात. जास्त कॅन्डल्स नकोत. आणि या कॅन्डलचा कलर आपण करूयात रेड, म्हणजेच की ब्लॅक. ओके, आता तुम्हाला इथं काय वाटतं बरं? इथं 3 कॅन्डल्स आपण इथे ड्रॉ केला तुमच्या समोर. तुम्हाला इथं काय वाटतं? या कॅन्डल्सला बघून तुम्हाला काय फील होतंय? सपोर्ट ब्रेक केलाय. सपोर्ट ब्रेक केलाय, बरोबर. आता सपोर्ट ब्रेक केलाय, ठीक आहे. आता नेक्स्ट बघा काय होतंय. तर सपोर्ट ब्रेक केलाय. ओके, आता सपोर्ट ब्रेक केलाय, पण कॅन्डल्स सपोर्टच्या खालीच काय, सपोर्टच्या खालीच इथं क्लोज झाली का? म्हणजे नेक्स्ट कॅन्डल इथं ओपन झाली आपली ही, काय ही कॅन्डल इथं ओपन झाली. तर या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं असेल, सपोर्ट वरती ज्यांचे स्टॉप लॉस होते त्यांचे स्टॉप लॉस गेले. हा काय, सपोर्ट वरती स्टॉप लॉस गेले म्हणजे लिक्विडिटी स्वीप झाली का इथं? हो सर. नाही सर. सर सपोर्टच्या खाली मार्केट गेलं ना. आता लिक्विडिटी म्हणजे काय पहिले सांगा सर. राहुल सर, हो लिक्विडिटी म्हणजे विकस नाहीये, लिक्विडिटी म्हणजे स्टॉप लॉस. स्टॉप लॉस. असं कसं होईल राहुल सर? हो सर, पण तुम्ही काय म्हणले त्या सपोर्टच्या खाली लिक्विडिटी गेली का? तर लिक्विडिटी नाही गेली म्हणलं मी, कॅन्डल गेले तर रन झाले म्हणायचं नाही, बॉडी गेली म्हणलं तर रन झाले. कॅन्डल, आता कॅन्डल गेली काय लिक्विडिटी गेली काय एकच आलं ना ते. नाही पण ते जाऊ दे, आता काय बरोबर तुमचं. तुम्हाला कन्फ्युज झालं का? ठीक आहे, सॉरी. नाही म्हणजे ऐका ना, तसं नाही म्हणत मी. म्हणजे मी काय असं म्हणत नाही मी जास्त शिकलोय, पण असं म्हणजे मला काय शिकवलेलं, जिथं वीक जाईल ना तर तिला स्वीप म्हणतात, आणि जिथं बॉडी जाते ना म्हणजे कॅन्डलची तिला रन म्हणतात. आता मला एक माहिती आहे बाबा, लिक्विडिटीज ग्रॅब झाली, मी स्वीपला पण एकच म्हणतोय आणि आशाला पण मी एकच म्हणतोय. मग ठीक आहे, तुम्हाला काय म्हणायचं ते म्हणा, चालेल, काय हरकत नाही. लिक्विडिटी स्वीप कधी म्हणता येत माहिती का? ज्यावेळेस कॅन्डल आहे ना खाली वीक तयार होईल, वीक. चालेल, तुम्हाला काय म्हणायचं ते म्हणा, चालेल, काय हरकत नाही. ठीक आहे, आता इथं काय झालं बरं, या कॅन्डलनं इकडे म्हणजे जिथे स्टॉप लॉस अवेलेबल होते काय, इकडले स्टॉप लॉस सपोर्टच्या खालचे स्टॉप लॉस या कॅन्डलनं कव्हर केलेत का? सगळे स्टॉप लॉस इथले स्टॉप लॉस हिट केलेत. काय झालंय, सगळे स्टॉप लॉस इथले उडवलेत. आता ज्या कॅन्डलनं स्टॉप लॉस उडवलेत त्या कॅन्डलच्या वरती नेक्स्ट कॅन्डलची आपल्याला क्लोजिंग पाहिजे. कोणती क्लोजिंग पाहिजे आपल्याला? या कॅन्डलच्या वरती. इथं, बरोबर, इथं आपल्याला एक हे पाहिजेत, म्हणजे या कॅन्डलच्या वरती या कॅन्डलनं आपल्याला क्लोजिंग द्यायला पाहिजेत. या कॅन्डलच्या वरती कुठं? पॉइंट क्लिअर करून घ्या, समजतंय का? म्हणजे यामध्ये थोडस म्हणजे खूप सोपं आहे, पण तुम्ही जर समजून घेतले थोडं सोपं जाते, पण जर नाही समजलं मग ते खूप अवघड जाते. चार्ट मध्ये फाइंड करायला काहींना ऑर्डर ब्लॉकच फाइंड करता येत नाही. ठीक आहे, म्हणजे या कॅन्डलच्या वरती, आता या कॅन्डलला आपल्याला क्लोजिंग दिलीये,
इथं ओपन झाली आणि वरती क्लोजिंग झाली याच्यावाली. ठीक आहे, म्हणजेच आता आपण काय म्हणू शकतो, या ठिकाणचे स्टॉप लॉस ग्रॅब झालेत मार्केटनं, कारण की सपोर्टच्या डाऊन साईडला आपल्याला काय केलंय, इथं काय झालंय बरं, सपोर्टच्या खालचे काय गेलंय, एसएल गेलेत. एसएल आणली, बरोबर. म्हणजेच मी असं म्हणतोय की लिक्विडिटी ग्रॅब आहे. पण तुम्हाला काय म्हणायचं ते तुम्ही तुमच्या हिशोबाने बोला, नाही ना. कारण की मला असं वाटतं की लिक्विडिटीज म्हणजेच काय, स्टॉप लॉस. कारण की लिक्विडिटीज कोण असते, ज्याचा स्टॉप लॉस जातो का तो असतो लिक्विडिटी. ज्याचा स्टॉप लॉस जातोय का, हा, ज्याचा स्टॉप लॉस जातोय का तो असतोय लिक्विडिटी, बरोबर. आता ज्या वेळेस काय, अगेन इथं एका ग्रीन कॅन्डलचं फॉर्मेशन होईल, या ओपन पाहिजे बघा, इथं ओपन झाली की थोडस डाऊन साईडला यायला पाहिजे, इथपर्यंत आली आणि इथून नंतर मग आपल्याला अगेन वरती पाहिजे अशी. आणि नंतर मग प्राइस ज्या वेळेस या लेवल्स पासून काय, प्राइस या लेवल्स पासून या लेवल वरती येईल, इथे माझी एंट्री असेल. इथे माझी एंट्री असेल. स्टॉप लॉस माझा हा असेल, बरोबर. टार्गेट माझा असेल काय, स्टॉप लॉस घ्यायचा आपल्याला फक्त 50 पिप्सचा जास्त. मग आता तुम्ही बघितलं असेल, म्हणजे माझ्यासोबत खूप वेळेस असं होतंय, माझा स्टॉप लॉस जर समजा 100 पिप्सचा असेल तर ट्रेड मग तो 1:4 देते, 100% भेटते, म्हणजे भेटतेच आहे ना. पण मी तसं कधीच करत नाही, सिंपल मी ट्रेडला सोडून देतोय. कारण की माझ्या याच्यामध्ये स्टॉप लॉस मला 50 पिप्सचाच लागतोय. जास्त स्टॉप लॉस जर असेल, मी सिंपल ट्रेडला प्लॅन करत नाही. तुम्हाला समजलं यामध्ये? आता आपण इंटरनल अँड एक्सटर्नल आपण शिकलोय त्यामध्ये. इथे बघा, तर इथे जी लिक्विडिटी असेल ना, इथं या कॅन्डलच्या वरती, म्हणजे इथून आपल्याला, ठीक आहे, आपण इथे कॅन्डल पण ड्रॉ करूया, तुम्हाला त्यावेळेस समजेल. आता सांगलं ते परत एकदा रिपीट करता का? कोणतं सर? बुलिश ऑर्डर ब्लॉक ते, म्हणजे सगळंच रिपीट करायचंय का? हा. ओके, जस्ट एक मिनिट, मला फक्त कॅन्डल ड्रॉ करूया. सपोर्ट ब्रेक झालाय, म्हणजे इथं काय झालंय, स्टॉप लॉस गेलेत. आता लिक्विडिटीज म्हणजेच काय, लिक्विडिटी म्हणजे स्टॉप लॉस, तुम्हालाही माहिती असेल, बरोबर. आता यामध्ये तुम्ही जर पाहिलं असेल तर आपल्याला आपली एंट्रीज कुठं प्लॅन करायची माहितीये का, या लेवलच्या मधामध्ये आणि या लेवलच्या मधामध्ये. म्हणजे इथं काय झालंय, परफेक्टली ऑर्डर ब्लॉकचं फॉर्मेशन झालंय. काय, इथून लिक्विडिटी म्हणजेच इथे स्टॉप लॉस गेलेत, बरोबर. स्टॉप लॉस गेलेत म्हणजे इथून काय झालंय, आता जिथं स्टॉप लॉस हिट होतील, मार्केट त्याच्या अपोजिट रिॲक्ट करते. त्याला आपण काय म्हणतोय, लिक्विडिटी. कारण की फॉरेक्स मध्ये लिक्विडिटी सगळ्यात मोठी कन्सेप्ट आहे आणि सगळ्यात लवकर समजणारी कन्सेप्ट आहे. म्हणजे सिंपल त्यामध्ये एक फंडा आहे बघा असा, की जिकडे लिक्विडिटी अवेलेबल असेल तिकडे मार्केट ट्रेड करते. सर टाइम फ्रेम किती? सर टाइम फ्रेम तुम्ही 5 मिनिट 15 मिनिट, तुम्ही टाइम फ्रेम कोणताही घेऊ शकता, बरोबर. पण तुम्हाला मास्टरी करायची आहे. चार्ट वरती बघून काय म्हटले राहुल सर?
चार्ट वरती दाखव म्हणलं. चार्टवर दाखवायचंय. ओके, मला पहिले सांगा, तुम्हाला हे समजलंय का? हो सर. सर हॅलो. हा सर, जे ब्लॅक कॅन्डलने ते सपोर्ट ब्रेक केलाय ना, हा त्याचा हाय आणि सपोर्ट आहे खालचा, ते ऑर्डर ब्लॉक ना, तो डिस्टन्स आहे तो. बरोबर. आता हा डिस्टन्स, पण आपण आपल्याला ज्या वेळेस आपल्याला परफेक्ट ऑर्डर ब्लॉक आपल्याला कधी समजेल की व्हॅलिड आहे का इनव्हॅलिड आहे, जोपर्यंत प्राइस या लेवलच्या मधामध्ये फ्लक्च्युएट होणार नाही तोपर्यंत या लेवलच्या मधामध्ये इथे एवढ्यामध्ये. त्यावेळेस आपण काय म्हणणार, ऑर्डर ब्लॉक परफेक्टली वर्क झालाय आहे ना. मग या दोन्ही लेवलच्या मधामध्ये आपण आपली एंट्री प्लॅन करणार, इथे किंवा इथं कुठे पण आपण आपली एंट्री प्लॅन करणार, जिथं आपल्याला जिथं आपला बायस सांगतोय तिथं. सर प्राइस तिथपर्यंत नाही आली तर सर? मग आपल्याला त्यावेळेस आपला जो पॉइंट ऑफ व्ह्यू, सर तुमची सायकोलॉजी काय बोलते, तुम्हाला त्यावेळेस काय वाटतं, सायकोलॉजी आपली काय बोलते आहे ना, इथपर्यंत नाही आली नाही घ्यायचं मग. हा नाही घ्यायचं मग, नाही मग कारण की पुढे असं विचार करा ना, फॉर्मेशन झालं तर मग पुढे घेऊ शकतो का एंट्री? कारण की एकच ट्रेंड चालू आहे. तुम्हाला आता मी एकच सांगतोय सर, तुमची कॅपॅसिटी आहे का 250 पिप्सचा स्टॉप लॉस घेण्याची? नाहीये. सिंपल ट्रेडला अवॉइड करायचं. आपला बायस काय सांगतोय सर, बायस म्हणजेच काय, आपला पॉइंट ऑफ व्ह्यू. बरोबर. आपल्याला तुम्हाला जर वाटतंय की बाबा माझी कॅपॅसिटी आहे काय की मी करू शकतो म्हणून आहे ना, म्हणजेच कव्हर, समजा माझा जर लॉस झालाय तर मी कव्हर करू शकतो, तुम्हाला जर असं वाटतंय आहे ना, तर मग तुम्ही घेऊ शकता, मग त्याला काही हरकत नाहीये. नाही मी तसं नाही म्हणत सर. मी काय म्हणलं की तुम्ही काय म्हणले, आपले हे कॅन्डल वरती गेला त्यानंतर जसं खाली येईल रिटेस्टला, तर मी काय म्हणतो रिटेस्टला जर नाही आलं तर म्हणलं मग ऑर्डर ब्लॉक फेक आहे. ऑर्डर ब्लॉक काय असू द्या, ऑर्डर ब्लॉक काय असायचं ते असू द्या, आपल्याला आपली एंट्री प्लॅन करायची नाहीये. ऑर्डर ब्लॉक तो फेक असू द्या का व्हॅलिड असू द्या, त्याशी काय घेणं देणं नाहीये. रिट्रेसमेंटला आला तरच आपली एंट्री प्लॅन करायची आपल्याला. हो सर. हा हो सर. ओके. आता बघा, आता तुम्ही जर पाहिलं यामध्ये, ठीक आहे, आता मला सांगा यामध्ये पहिले काय केलं बरं, आपण पहिले आपण सपोर्ट ड्रॉ केला होता, ठीक आहे. पहिले आपण सपोर्ट ड्रॉ केला. सपोर्ट ड्रॉ केल्यानंतर इथं सपोर्टचं एक ब्रेकडाऊन झालंय, बरोबर. सपोर्टचं ब्रेकडाऊन झालंय. आफ्टर सपोर्टच्या ब्रेकडाऊन नंतर इथं एका कॅन्डलचं फॉर्मेशन झालंय, लिक्विडिटीज इथं ग्रॅब झाली, म्हणजे स्टॉप लॉस गेलेत. नंतर सडनली एक, आता स्टॉप लॉस गेले म्हटल्यावर काय झाले, बाईंग येणार, बाईंग आली. नंतर काय झालंय, परफेक्टली इथं प्राइसचं रिजेक्शन झाले, म्हणजे काय झाले, प्राइस रिट्रेसमेंटला आलीये, रिट्रेसमेंटला आलीये. आणि मग इथे आपली एंट्री प्लॅन होणार, मग स्विंग हाय पर्यंत आपण काय ठेवणार, आपलं टार्गेट ठेवणार, ठीक आहे. आता इथे बघा, ओके. आता इथं कुठे आपल्याला सपोर्ट सापडेल एक, हा हा बघा, हे बघा, आता इथं कॅन्डल समजा ग्रीन आहे ना, ठीक आहे. आपण हिला इथे नाही म्हणणार, ओके, नाही इथे पण नाही म्हणणार.
प्रिव्हियस बघूयात. टाइम फ्रेम 5 मिनिटाचा आहे ना. असं फाइंड करायचं म्हटलं ना प्रिव्हियस मध्ये मग ते खूप हे होते. आणि मार्केट नुसतं वन वे गेलंय आहे ना, म्हणजे इथं जर नुसतं बेरिश गेले मग आपल्याला बुलिशचा ऑर्डर ब्लॉक पाहायचा आहे ना, आणि इथं पण वन वेज गेलंय. सर बेरीजचं दाखवा मग सर. सर बेरिशचं आपल्याला समजून घ्यावं लागेल ना त्याला पहिले. ठीक आहे, प्रिव्हियसला बघूया तिकडं, काय हरकत नाही. बेरिशच्या इथे झाला बघा फॉर्म, इथे पण झालेला आहे, इथे पण झालेला आहे बुलिश. हा हा बघा, ओके. नाही इथे पण नाही होणार. एका मिनिटामध्ये पाहायचंय, कारण की 5 मिनिटामध्ये ना नंतर तुम्ही त्याला बॅक टेस्ट करू शकता, मग तुम्हाला कशामध्ये सापडेल तो. हा सापडलाय बघा इथे आता, आणि ते पण हे सापडलंय, RBH सापडलाय. आपल्याला बुलिश पाहायचंय, खूप पाठीमागं जावं लागेल. ओके, हा बघा इथे ओके. आता इथं प्रॉपर समजून घ्या बरं का, इथे काय झालंय बरं, इथे प्रॉपर समजून घ्या काय झालंय. इथं या कॅन्डलचा जो लो होता, काय झालंय, या कॅन्डलचा जो लो होता तो काय केलाय, या कॅन्डलनं ब्रेक केलाय. म्हणजे इथली जी लिक्विडिटी आहे, इथले जे स्टॉप लॉस आहेत ते गेलेत का? ओके, या कॅन्डलला कव्हर केलेत, बरोबर. आता आपल्याला काय पाहिजेत बरं, तुम्ही जर पाहिलं असेल तर आपल्याला पाहिजेत बघा, म्हणजेच आता आपल्याला या कॅन्डल समोर आपल्याला कोणतीही कॅन्डल चालते, मग ती ग्रीन, मे बी ग्रीन, मे बी रेड. ठीक आहे. आता इथं प्राइस आली आहे, इथून ज्या वेळेस रिट्रेसमेंटला येईल, इथून ज्या वेळेस रिट्रेसमेंटला येईल, किती रिट्रेसमेंट, 50% रिट्रेसमेंट. कितीचा आहे, $2, म्हणजे आता इथे आपल्याला पाहिजे 10 पिप्स, बरोबर. आला रिव्हर्स, इथे होईल आपली एंट्री, लॉंग पोझिशन. हे बघा, किती, $1 आपला स्टॉप लॉस आहे आणि $4 आपलं समथिंग प्रॉफिट्स आहे, म्हणजे 1:3 रिस्क रिवॉर्ड रेशो मेंटेन झालाय, बरोबर. समजलं का तुम्हाला, मी किती काय म्हटलं तुम्हाला, कुठे गेलं ते. तर याला पहिले हे करा, कुठे आहे हे, 9:58, 24 एप्रिल 9:58. ठीक आहे, याला आठवणीमध्ये ठेवा, 24 एप्रिल 9:58. हा, सेम स्ट्रक्चर, काय सेम स्ट्रक्चर तुम्हाला इथे पाहायला भेटतंय का? हो सर, पाहायला भेटायला.
सेम टू सेम आहे. हो सर. इथून एक एक्सटर्नल लिक्विडिटीज ग्रॅब केली आहे ऑफ साइडची या इथपर्यंत इथं वर जाऊन. हो सर. बरोबर. इथे जाऊन एक्सटर्नल लिक्विडिटीज ग्रॅब केली. आता राहिली कोणती बरं? इंटरनल लिक्विडिटी. मग ज्या वेळेस मार्केट इंटरनल लिक्विडिटीज ग्रॅब करायला येईल 50%च्या कन्फर्मेशन वरती माझी काय असेल? एंट्री असेल. इथं माझा स्टॉप लॉस पहिला पॉइंट लक्षात ठेवा नेहमीच. स्टॉप लॉस माझा 50 पिप्सच्या म्हणजेच $5 0.01 आत असला तरच मी ट्रेड प्लॅन करणार. हा एक रूल स्वतःशी फिक्स ठेवा. काय झालं इथं? जसा ऑर्डर ब्लॉक रिव्हर्सला आलाय माझी एंट्री काय झाली इथं? प्लॅन झाली. किती रिव्हर्स? 50%. टोटल कितीच आहे? $2 म्हणजेच काय? 20 पिप्स. किती? 10 पिप्स आलंय. माझी लगेच एंट्री मी प्लॅन केली. स्टॉप लॉस ना माझा हा थोडासा खाली काहीतरी हा. बरोबर का? हो सर. आता अशामध्ये टार्गेट काय ठेवायचं? टार्गेट अशामध्ये एक तर फर्स्ट टार्गेट ठेवायचं बघा हे. सेकंड टार्गेट ठेवायचं हे. आणि थर्ड टार्गेट पण तुमचा ज्या वेळेस ट्रेंड अपसाइड असेल त्यावेळेस तुम्ही लॉंग टार्गेट ठेवू शकता. पण ज्या वेळेस मार्केट साइडवेज आहे आणि एक छोटासा एक बुलिश ऑर्डर ब्लॉकचं फॉर्मेशन झालंय बरोबर, मग तुम्ही काय करू शकता? याला म्हणजे याच्यामध्ये आपण छोटे छोटे टार्गेट ठेवायचे. आता आपण काल एक ट्रेड आज आपण एक ट्रेड त्यामध्ये मी ट्रेडिंग स्टॉप लॉस लावत नाही पण मी आज लावला. का लावला? कारण की आज रिस्क मोठी होती. परत आपला म्हणजे त्यामध्ये स्टॉप लॉस गेला असता आहे का नाही, पण आपण त्याला हे केलंय बरोबर, स्टॉप लॉस गेला असता मग जे रिस्क आपली त्यामध्ये खूप मोठी होती. तुम्हाला इथे माझा आवाज येतोय का? हो सर. म्हणजे तुम्हाला आता मी ट्रेडला स्टॉप लॉस लावत नाही, ट्रेलिंग स्टॉप लॉस, पण मी आज का लावलाय बरं? कारण की लॉट साईज मोठी होती. तुम्हाला हे लक्षात ठेवायचंय. आता जसं मी तुम्हाला सांगितलं होतं बुलिश ऑर्डर ब्लॉकचं, तसं सेम स्ट्रक्चर इथं फॉर्म झालंय का? परत तुम्हाला कन्फ्युजन व्हायला नको. झालंय सर. कन्फ्युजन झालंय? नाही सर. आणि जरा एक्सप्लेन करा सर. ओके, अजून एकदा एक्सप्लेन करतो. ठीक आहे, इथे बघा सर ते काय झालंय. सिंगल कॅन्डल हा हा ओके, हे बघा योगेश सर, ते सर पूर्ण साइडवेज मार्केट दिसते. हा मार्केट साइडवेज आहे. मार्केट साइडवेज आहे पण ऑर्डर ब्लॉक बांधलाय. जर घ्यायचा असेल तुम्ही घेऊ शकता. मी तुम्हाला फक्त दाखवलंय बुलिश ऑर्डर ब्लॉक मध्ये एंट्री कशी प्लॅन करायची. हो सर. टाइम फ्रेम बघा ना सर, किती 1 मिनिट टाइम फ्रेम आहे आणि तुम्हाला 5 मिनिटावरती बुलिश ऑर्डर सापडत नाही 2 दिवसामध्ये, कारण की मार्केट डाऊन साईडला आहे. आता हे बघा 5 मिनिटामध्ये तुम्ही जर पाहिलं तर मार्केट सेलिंगला आहे आणि आपण एंट्री प्लॅन करतो बाईंगची. होईल का असं? नाही बघा इथून मार्केट सेलिंगला आहे. जवळपास 2 दिवसापासून नाही, 4 दिवसापासून मार्केट सेलिंगला, 3-4 दिवसापासून. हे बघा म्हणजे मार्केट डाऊनला आहे. आता तुम्ही जर म्हटलं ना बेरिश ऑर्डर ब्लॉक, तर तुम्हाला खूप सापडतील. बेरिश ऑर्डर ब्लॉक तुम्हाला खूप सापडतील डाऊन ट्रेड मध्ये आहे तर.
ठीक आहे. आता योगेश उडाणे सर बघा इथं तुम्हालाही समजेल. काय झालंय, डाऊन साईडला आलंय बरोबर. इथून एक सपोर्ट लेवल आपण मार्क केली, मार्केटने काय केलंय, सपोर्ट ब्रेक केला आणि सपोर्ट ब्रेक केल्यानंतर या ठिकाणी काय झालंय, एक लिक्विडिटी म्हणजेच काय झालंय, स्टॉप लॉस आपल्याला गेलेत. मला इथे स्टॉप लॉस सापडलेत. लिक्विडिटी केली म्हणजे काय झाले, मला स्टॉप लॉस मला अवेलेबल झालेत. आता स्टॉप लॉस मार्केटने त्यांचे हिट केलेत म्हणजे आता मार्केट वन वे डायरेक्शन जाऊ शकते. मग काय झालंय, इथून जसं वरती गेलंय मला एका ग्रीन कॅन्डलचं कन्फर्मेशन भेटलंय, ग्रीन मे बी रेड, पण जर नेक्स्ट जर मला ग्रीन झाली तरी मला चालते. पण अगेन मग इथून ही पण ग्रीन झालीये, ही ग्रीन झाली, ही रेड झाली, ही रेड झाली. जसं इथं येईल 50% ला माझी काय होईल, माझी लगे एंट्री प्लॅन होईल. इथे बघा तुम्हाला सेम स्ट्रक्चर सापडेल. हे बघा हा झाला सपोर्ट मार्क केला, हा बरोबर. हा मार्केटनं ब्रेक केलाय, लिक्विडिटीचं फॉर्मेशन झालंय, स्टॉप लॉस गेलेत. स्टॉप लॉस म्हणजे लिक्विडिटी घेऊन परत वरती चाललंय मार्केट, वरती गेलंय परत रिव्हर्सला आलंय, रिट्रेसमेंटला माझी एंट्री. म्हणजे समजलंय का सर टार्गेट? हो सर समजलं. एंट्री प्लॅन जो आहे जेव्हा रिट्रेस होता ना तेव्हा 50% तेव्हा आपण एंट्री तुम्ही सर एंट्री तुम्ही अशी पण घेऊ शकता. स्टॉप लॉस मग किती मोठा होईल ते विचार करायचा आपण. हा बरोबर. म्हणजे तुम्ही जर रेडी असाल स्टॉप लॉस घ्यायला, स्टॉप लॉस कमी राहणार ना सर. तर आम्ही अगोदर समजा हा आता हे बघा तुम्ही जर एंट्री इथं घेतली तर तुम्हाला रिस्क रिवॉर्ड तुम्हाला काय भेटतोय, 1:1 तुम्हाला भेटतोय इथं. बरोबर. पण तुम्ही जर वेट केलं तुम्हाला ऑर्डर ब्लॉकचं कन्फर्मेशन पण भेटतंय, रिस्क रेशो पण मोठा भेटतोय. मला इथे काय भेटतंय, 1:3 तुम्हाला भेटतंय इथं. बरोबर. म्हणजे तुमचा रिस्क रेशो इथं आता जास्त मेंटेन झालाय का, याला म्हणतात रिस्क मॅनेजमेंट. आता यामध्ये तुम्हाला काय विचारायचंय, हे बघा तुमचं म्हणणं असं, या कॅन्डलचा हाय ब्रेक होऊ द्यायचा आहे का, रेड कॅन्डलचा, तरीही चालतंय. ओके तरीही चालतंय. हे बघा इथे हाय ब्रेक झाला, या कॅन्डलला हाय ब्रेक केलाय, ओके हिला डिलीट कर, ठीक आहे. हिचा हाय ब्रेक केलाय, रिव्हर्स आलंय मार्केट 50% ला. हो सर. हे बघा इथून पकडा किती, 2 म्हणजेच 20 पिप्स, 10 पिप्स इथं पकडा. हे किती आहे, 20 पॉइंट म्हणजेच 25 पिप्स पकडा. हे आपल्याला आता 14 पिप्स घ्यायचे म्हणजेच काय, हे बघा 28 म्हणजे इथे आलंय का, इथे होईल आपली एंट्री. हे बघा तुम्ही जसं म्हटले तसं पण होतं. हे झालं आपली एंट्री, इथे आपली एंट्री होती पण मार्केट थोडंसं पण खाली आलं होतं म्हणजे आपला चान्स भेटला असता अजून एंट्री करायला. टार्गेट ठेवायचं, या स्विंग घ्यायचं, नेक्स्ट या स्विंग घ्यायचं. हे बघा पण हे मार्केट साइडवेज आहे इथं, कारण की तुम्ही जर पाहिलं असेल मार्केट डाऊन साइडला आहे पण आपण बुलिश साइडचा ऑर्डर ब्लॉक पाहतोय. मग आपल्याला जास्त टार्गेट भेटेल का, आपल्याला जास्त टार्गेट भेटतील का, मार्केट डाऊन आहे आपण आणि आपण ट्रेड प्लॅन करतोय सेलिंगला. स्कॅल्पिंग टाइप झालं सर. मार्केट सेलिंगला आहे आणि आपण ट्रेड प्लॅन करतोय बाईंगला. स्कॅल्पिंग मध्ये होऊ शकतं सर, प्रॉफिट बुक करून गप बसणे पटकन.
नाही स्कॅल्पिंग नाहीये राजू. स्कॅल्पिंग म्हणजेच काय माहितीये का, 1:1. इथे बघ 1:3 भेटलेला इथं, आहे का? स्टॉप लॉस हो. कितीचा आहे फक्त. समजा जर तुम्ही जर स्टँडर्ड जर लॉट बाय केला एक, तुमचा त्यामध्ये लॉस किती व्हायला लागलाय? 10,000. 100चा. म्हणजे समजा एक जर स्टँडर्डचा लॉट तुम्ही घेतला, एक स्टँडर्डचा लॉट मध्ये तुमच्या, हा बरोबर 10,000च्या, ठीक आहे. स्टँडर्डचा गेल्यापेक्षा 0.10चा घ्या, मिनीचा लॉट घ्या. 100चा व्हायला आपला इथं, बरोबर. शांत बसणं जरा. म्हणजेच तुम्ही जर पाहिलं असेल इथं स्टँडर्ड मध्ये किती असतात क्वांटिटीज? 100 असते ना, बरोबर. म्हणजे 100चाच होतोय, आहे ना, एका याचा म्हटलं तर. म्हणजे इथे तुम्ही जर प्रॉफिट बघितलं, हे बघा किती, म्हणजे जवळपास $400 आसपास आपला प्रॉफिट व्हायला लागले, आणि आपला लॉस व्हायला फक्त आणि फक्त $100. म्हणजे किती? 1:4 भेटायले. म्हणजे याला आपण स्कॅल्पिंग नाही म्हणू शकत. पण एवढं काय झालं, इथं मार्केट आहे सेलिंगला आणि आपण ट्रेड प्लॅन कुठे करतोय? बाईंगला. हे बघा कुठे, तुम्हाला फक्त एक्झाम्पल दाखवलंय मी, आहे ना. तुम्ही जर म्हटले सेलिंगला, मग आपल्याला सेलिंगला आपला खूप सापडतील. तुम्हाला समजलाय का हा ऑर्डर ब्लॉक? हो सर. एंट्री कुठं प्लॅन